जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात काही गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या नादुरुस्त वाहनांमधून डिझेल चोरी जात असलेल्या वारंवार घटना घडत असल्याबाबत आळेफाटा पोलिसांमध्ये सोपान लक्ष्मण शिरतर राहणार आळे तालुका जुन्नर यांच्या फिर्यादीनुसार तक्रार दाखल झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरवत गोपनीय माहितीद्वारे गणेश लक्ष्मण क्षीरसागर वयवर्ष 22 व प्रतीक मुकुंद फापाळे वयवर्ष 21 राहणार वाकी खुर्द तालुका खेड जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवला असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून दोघांनाही मुद्देमालासह बेड्या ठोकल्या। सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे, राजेंद्र हिले, भीमा लोंढे, विनोद गायकवाड, संजय शिंगाडे, पंकज पारखे, पंडित थोरात, अमित माळुंजे, नवीन अरगडे, गणेश जगताप, ओंकार खुने, तौफिक शेख, विष्णू दहीफळे यांनी केले। याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। मध्ये सतत होणाऱ्या डिझेल चोरीच्या घटनांसंदर्भात आमच्या डीबी टीमनी कारवाई करून 2 चोरांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून आजपर्यंत केलेल्या या वर्षभरामध्ये केलेल्या 4 गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामध्ये 67,431 रुपयाचा मुद्देमाल, डिझेल 741 लिटर आणि 33,600 अशी कॅश जप्त करण्यात आली आहे। असा एकूण 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। एक आरोपी आहे गणेश लक्ष्मण क्षीरसागर राहणार वाकी खुर्द खेड आणि दुसरा आहे प्रतीक मुकुंद फापाळे राहणार पाटील नगर वाकी खुर्द खेड।